स्वर्ग बनाए, आओ स्वर्ग बनाए, मिलके आओ स्वर्ग बनाए। उजड़ा बाग लगाए, अपना बिछड़ा नीड़ बसाए, उजड़ा बाग लगाए, अपना बिछड़ा नीड़ बसाए। आओ स्वर्ग बनाए, मिलके आओ स्वर्ग बनाए। आओ स्वर्ग बनाए, मिलके आओ स्वर्ग बनाए। डाल डाल पे हो हरियाली, महल महल में हो खुशहाली। डाल डाल पे हो हरियाली, महल महल में हो खुशहाली। आज चमन के हम खुद माली, कली कली खिल जाए। आज चमन के हम खुद माली, कली कली खिल जाए। आओ स्वर्ग बनाए, मिलके आओ स्वर्ग बनाए। आओ स्वर्ग बनाए, मिलके आओ स्वर्ग बनाए। हमें ही फिर से भारत को ये प्यारा स्वर्ग बनाना है। हमें ही फिर से भारत को ये प्यारा स्वर्ग बनाना है। भागीरथ बन भूतल पर हम ज्ञान की गंगा बहाए। भागीरथ बन भूतल पर हम ज्ञान की गंगा बहाए। आओ स्वर्ग बनाए, मिलके आओ स्वर्ग बनाए। आओ स्वर्ग बनाए, मिलके आओ स्वर्ग बनाए। विश्व गगन के खाबों पर फिर उदय हुआ है शिव भगवान। विश्व गगन के खाबों पर फिर उदय हुआ है शिव भगवान। विमल चांदनी बन बसुधा पर सुधा किरण बरसाए। विमल चांदनी बन बसुधा पर सुधा किरण बरसाए। आओ स्वर्ग बनाए, मिलके आओ स्वर्ग बनाए। आओ स्वर्ग बनाए, मिलके आओ स्वर्ग बनाए। आओ स्वर्ग बनाए,
स्वर्ग बनाए, मिलके आओ स्वर्ग बनाए। ओम शांती. आजच्या या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे, स्वागत आहे, स्वागत आहे. आज एका नवीन विषयासोबत आपण पुन्हा भेटत आहोत आणि आपल्या सोबत आहेत ब्रह्माकुमारी आदरणीय कांचन बेनजी साताराहून. आणि आजचा आपला विषय आहे की नवीन येणारं जग, म्हणजे आपण ज्याला स्वर्ग, बहिष्त, जन्नत, हेविन अशा वेगळ्या वेगळ्या नावांनी बोलवतो, ते कसं असेल, काय जग असेल, तर त्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आदरणीय ब्रह्माकुमारी कांचन बेनजी. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. आज आपण खूप सुंदर विषय स्वर्गमय दुनियाविषयी ऐकणार आहोत, ज्याच्यासाठी या भारताचं एक समयाचं गायन आहे की हा भारत स्वर्ग होता, सोन्याची चिडिया होता, या भारतामध्ये दुधा तुपाच्या नद्या वाहत होता. हा भारत स्वर्गमय दुनिया होता, तेव्हा या भारतामध्ये देवी देवतांचं राज्य होतं. मग असा स्वर्गमय भारत, सुजलाम सुफलाम भारत. एक मिनिट. जो भारत स्वर्गमय दुनिया होता, दुधा तुपाच्या नद्या वाहत होत्या, असा स्वर्गमय दुनिया हा भारत होता, जेव्हा देवतांचं राज्य होतं. मग हा भारत स्वर्गमय दुनिया होता. आज पुन्हा आपल्या सर्वांच्या मनामध्ये हाच विचार येतो की हा भारत पुन्हा स्वर्गमय बनला पाहिजे. या भारत भूमीवरती देवी देवतांचं राज्य यायला हवं. सर्वांची ही मनातून इच्छा आहे, पण म्हणतात ना की नुसती इच्छा असून चालत नाही, त्याच्यासाठी काही कार्य करावं लागतं. तर आपल्याला काय करायचंय, अशी स्वर्गमय दुनिया, श्रेष्ठ दुनिया घडवण्यासाठी आपल्या सर्वांचं करंगळी रूपी योगदान हे महत्वाचं आहे. ज्या पद्धतीनं म्हणतात ना, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. तुझ्या तिथनं हा भारत स्वर्गमय दुनिया होता, तर तो पुन्हा स्थापन करण्यासाठी परमात्मा या धर्तीवरती आलेले आहेत आणि आपल्या सर्वांना शिक्षण देत आहेत. आणि तो फक्त आपल्याला सांगत आहे की करंगळी रूपी सहयोग जर आपण सर्वांनी लावला तर हा भारत स्वर्गमय दुनिया बनायला वेळ लागणार नाही. आणि म्हणूनच ईश्वर सांगतात स्वपरिवर्तन, फक्त स्वतःला बदला, विश्व बदलायला वेळ लागणार नाही. मग स्वतःला काय बदलायचं, त्या गोष्टी समजण्यासाठी तो स्वर्गमय दुनिया भारत पूर्वी कसा होता आणि पुन्हा ती स्वर्गमय दुनिया कशी असणार आहे हे आज आपण ऐकणार आहोत. त्याच्यानुसार आपण आपलं जीवन घडवण्याचा अभ्यास करायला सुरुवात करूया. चला तर मग येणारा स्वर्गमय भारत, देवी देवतांची भूमी कशी असणार आहे, दिनचर्येपासून आपण सुरुवात करूया. आज आपण सकाळी उठायचं म्हटलं तर लवकर सर्वांना उठावंसं वाटत नाही, कारण दिनचर्या पूर्ण सर्वांची बदललेली आहे. परंतु स्वर्गमय जी दुनिया आहे त्या दुनियेमध्ये सर्व काही नियम कायदेप्रमाणे चालतं, परंतु तिथं नियम किंवा कायदा म्हणून नाही, नॅचरली संस्कारच ते बनलेले आहेत
आणि त्याच्यानुसार दिनचर्या तिथं सेट झालेली असते. आणि म्हणून सकाळी सर्वजण पहाटे लवकर उठत असतात आणि प्रभू चिंतन, अर्थात त्या ठिकाणी प्रभू चिंतन नसतं, परंतु पहाटे सर्व नियमानुसार टाइम टू टाइम लवकर उठत असतात. सूर्योदय होण्यापूर्वी दिनचर्येला सुरुवात होते, स्वच्छता सुरुवात होते. तिथं जे काही भोजन बनेल तर ते अत्यंत शुद्ध सात्विक भोजन असतं. त्याच्यासाठी त्या ठिकाणी खूप अशी विचार शुद्ध जे निसर्ग आपल्याला फळं पिकं देतात ती सुद्धा खूप त्याच्यासाठी उदाहरण देईन. जसं आपण एखादं फळ घेतलं आणि खूप भरपूर असेल तर एक फळ तरी त्यात खूप रस बाहेर येतो. अर्थात ती स्वर्गमय सत्युगी दुनिया जी आहे त्या ठिकाणी फळं जी आहेत ती सुद्धा सत्वप्रधान असल्यामुळं त्या फळांच्या मध्ये खूप ताकद असते की एक जर फळ पिळलं तर त्यातनं खूप रस बाहेर येतो आणि त्यानं सर्वांची तृप्तीही होत असते. त्या ठिकाणी स्वर्गमय दुनियेमध्ये खूप भूक ते ठिकाणी बनवण्यासाठी वेळच नाही. जे काही भोजन असेल, फळं, फुलं, भाज्या याच्या आधारे पंच पक्वानांचं भोजन बनलं जातं आणि ते इतक्या मुबलक प्रमाणात भोजन असतं की फक्त प्रत्येकाने एक एक जर एका एका वस्तूची टेस्ट जरी पाहिली, 56 प्रकारचा भोग म्हटला जातो. अर्थात 56 प्रकार जर भोजनात असेल तर एक एक घास जरी खाल्ले तरी आपलं सहज भरून जाणार. अर्थात भोजन ही शक्तिशाली असणार आहे आणि प्रकारही तेवढेच. स्वर्गमय दुनियेमध्ये संपन्नता भरपूरता आहे, त्यामुळे तत्व सुद्धा शक्तिशाली आहे. त्याचबरोबर सर्व साधनांनी सुद्धा सतयुग श्रेष्ठ आहे, कारण सतयुगात जे सायन्स आहे सुख देत आहे. या कलियुगामध्ये सायन्स सुखही देत आहे, सुखाबरोबर दुःखही देत आहे. पण फुल प्रूफचं सायन्स स्वर्गमय सतयुगी दुनियेमध्ये असतं. जास्त मेहनत न करता जास्त दिवसामध्ये नाही, फटाफट बांधली जातात. आणि स्वर्गमय दुनियेमध्ये घर म्हणजे मेहेल असतात. एका एका एकरामध्ये एका एकाचं मेहेल असतं. अर्थात केवढी सधनता, कारण स्वर्गमय दुनिया जी आहे जमीन तर भरपूर आहे पण मनुष्यांची संख्याही त्या ठिकाणी कमी आहे. त्यामुळे एका एका व्यक्तीचं घर खूप मोठं असतं. तिथल्या सर्व ज्या मनुष्य आहेत त्यांना देवता म्हटलं जातं, कारण ते सर्व गुणांनी संपन्न असतात. ज्यांचं गायन आजपर्यंत आपण करत आलो की ज्या देवता आहेत सर्व गुण संपन्न होत्या, 16 कलांनी संपूर्ण होत्या, संपूर्ण निर्विकारी होत्या, मर्यादा पुरुषोत्तम, डबल अहिंसक आणि डबल सिरताज झाली. याचा अर्थच कोणतीही गोष्ट जेव्हा संपूर्ण म्हणजे 100% सत्य असेल तर आपण म्हणतो 16 आणि सच है. त्याच पद्धतीनं सर्व मनुष्यांच्या मध्ये जे गुण आहेत ते पूर्ण भरलेले असतात, कोणत्याही गुणाची थोडी सुद्धा कमतरता नसते. म्हणून म्हटलं आता सर्व गुण संपन्न होत्या. अर्थात प्रत्येक गुण त्यांच्यामध्ये होते आणि कलाही होत्या. पण जास्त त्या ठिकाणी जे कला आहेत तर चित्रकला जास्त असते, जास्त टाइमपास, गाणी चित्र काढण्यामध्ये पूर्वक असते. तर जे भोजन आहे ते शुद्ध सात्विक शाकाहारी भोजन असतं. सर्वांचं मन प्रसन्न असतं. स्वर्गमय दुनियेमध्ये खास संगीत वाजवा लागत नाही, पण 5 प्रकृतीची जी तत्व आहेत तर ते सुंदर त्यांचा जो आवाज आहे संगीताप्रमाणे येत राहतो
आणि त्याच्यामुळं खास संगीत लावण्याची पक्षी गाणे गात राहतात. झाडांच्या हवा आली की झाडांचा असा आवाज येतो की सुंदर संगीत निर्माण होतं आणि ते संगीत सर्वांना सुख देण्याचं सुद्धा कार्य करतं. खास संगीत वाजवण्याची गरज नाही. आज मनोरंजनासाठी पिक्चर थिएटर मध्ये मनुष्य जातात, पण स्वर्गमय दुनियेमध्ये तशा प्रकारे घडत नाही. तर तिथं नॅचरल त्या ठिकाणी स्वर्गमय दुनिया जी आहे त्या स्वर्गमय दुनियेमध्ये ती 5 तत्व आपल्याला सर्वांना सुख देणारी आहेत, जे आपल्या सर्वांना मदत करण्याचं कार्य करतात. धनधान्याने त्या ठिकाणी आपण भरपूर असतो. सोनं इतक्या मुबलक प्रमाणामध्ये असतं आणि तेही इतकं शुद्ध सात्विक असतं की आज आपण पाहतो तर त्याच्यामध्ये शुद्धता राहिलेली नाही. त्या सोन्यामध्ये खूप खाट अलाय मिक्स झालेली आहे. नुसतं कानात एक फूल जरी घातलं तरी आज आपण पाहतो कान वगळून जातात, फाटतात सुद्धा. अर्थात ते शुद्ध सोनं नाहीये, त्याच्यामध्ये खूप अलाय मिक्स झालेली असल्यामुळं ते खूप जड झालेलं आहे. पण स्वर्गमय सतयुगीची दुनिया असते, त्या सतयुगी दुनियेमध्ये सोनं फुल प्रूफ एकदम प्युअर असतं आणि त्याच्यामुळे कितीही घाला अत्यंत ते हलकं असतं. आणि म्हणून आज आपण पाहतो की देवी देवतांच्या शरीरावरती सोन्याचे अलंकार खूप मुबलक प्रमाणामध्ये असतात आणि त्याच्यामुळं म्हणजे इतकं जरी असेल पण शुद्ध सात्विक सोनं सतो प्रधान असल्यामुळं शुद्ध असल्यामुळं प्युअर असल्यामुळे ते खूप हलकं असतं. त्यामुळे कितीही घाला खूप जडपणाचा अनुभव होत नाही. आज जर आपण कोणी व्यक्तीने एवढं जर दागिने घातले सोन्याचे वाटायला लागेल, पण स्वर्गमय दुनियेमध्ये तसं नसतं. सोनं हे शुद्ध असल्यामुळं प्युअर असल्यामुळं खूप हलकं असतं आणि म्हणून खूप देवी देवतांचे दागिन्यांनी भरपूर त्यांना दाखवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की तिथं प्रवास जर करायचा असेल तर आज जशी आपण वाहनं वापरतो त्या पद्धतीने वाहनं नसतात, तर विमान असतात. आणि ती फुल फ्रूटची विमानं की छोटी बाळ सुद्धा सहज रीतीने चालवू शकतात. आणि फक्त एकच विमान असते असं नाही एका परिवाराला, तर एका घरामध्ये विभिन्न प्रकारची विमान असतात. मुलांना शाळेत जाण्यासाठी विमान वेगळं असतं, फिरायला जाण्यासाठी वेगळं असतं, नातेवाईकांच्याकडे जाण्यासाठी विमानं वेगवेगळे असतात. राजकारोबार साठी चालवायला जायचं म्हटलं तर वेगळं विमान असतं. आणि ती विमानं सुद्धा खूप सुंदर नवनवीन रचनेची असतात, दिसायला खूप सुंदर डिझाईनची असतात की जे आज आपण तशी विमानं पाहू पण शकत नाहीये. आणि अशा प्रकारे सुंदर विमानांची रचना असते आणि ते फुल प्रूफची विमानं असतात की ज्याचा कधीही अपघात होत नाही. छोटी मुलं सुद्धा सहज रीतीनं ती विमानं चालवू शकतात. आणि त्या स्वर्गमय दुनियेमध्ये जी 5 प्रकृतीची जी तत्व आहेत अत्यंत आपल्याला सुख देणारी असतात. त्यामुळे आपण आणि फुल प्रूफचं सायन्सचं विमान त्या ठिकाणी आपल्याला मदत करतं. क्षणात इथं आहे तर क्षणात आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी आपण त्या विमानाच्या आधारे पोहोचू शकतो. अर्थात तिथं संकल्पाची पावर ही खूप आपल्याला मदत करण्याचं कार्य करते. अशी जी स्वर्गमय दुनिया आहे त्या दुनियेमध्ये सोनं तर काय, हिरे सुद्धा, हिरे माणिक मोती इतकं मुबलक प्रमाणामध्ये असतं की ज्या पद्धतीने आज आपण पाहतो दगड आणि माती या ठिकाणी आहे. आज त्या दगड आणि मातीला सुद्धा भाव आलेला आहे. पूर्वी त्याची एवढी किंमत नव्हती पण आज त्यालाही भाव आलेला आहे. परंतु स्वर्गमय दुनियेमध्ये दगड आणि मातीच काय, परंतु घरं सुद्धा सोन्यानं बांधली जातात, सोन्याच्या विटांच्या आधारे. कारण तिथं इतकं सोनं मुबलक प्रमाणामध्ये असतं की जसं दगड आणि माती इतकं अगणित. आणि म्हणून त्या स्वर्गमय दुनियेमध्ये
गरीबातला गरीब जरी व्यक्ती जरी असेल तर त्याच्याकडं आज या कलियुगात तेवढीच प्रॉपर्टी स्वर्गमय सत्युगी दुनियेतल्या व्यक्तीच्या गरीबातल्या गरीब व्यक्तीची असते, अर्थात त्यांचीही सोन्याची घर. म्हणजे इतक्या मुबलक प्रमाणामध्ये सोनं असतं आणि हिरे इतक्या क्वालिटीचे असतात की त्या स्वर्गमय दुनियेमध्ये त्या हिऱ्यांचा वापर, माणिक मोतींचा वापर घर सजवण्यासाठी केला जातात. आज आपल्याला घरामध्ये प्रकाश हवा आहे तर आपण तर घरामध्ये सोन्या हिऱ्यांनी ते घर सजवलेले असतात आणि जे हिरे आहेत ते स्वयं प्रकाशित असतात आणि स्वयंप्रकाशित हिरा तो संपूर्णपणे प्रकाश देण्याचं कार्य करतो. आणि फक्त एकच प्रकारचा हिरा असतो असं नाही, वेगवेगळ्या रंगबिरंगी हिरे असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्स त्या हिऱ्यातून निघत असतात. आणि म्हणून स्वर्गमय दुनियेमध्ये लाईट वापरण्याची, वीज वापरण्याची गरज नसते. ते हिरेच इतके प्रकाशमय असतात की घर दिवसा सुद्धा, रात्री सुद्धा दिवस आहे का रात्र आहे कळत नाही, कारण स्वयंप्रकाशित ते घराला लावलेले असल्यामुळं घरात 24 तास लाईटच्या प्रकाशाने युक्त असतं आणि विविध रंगांचे हिरे. आणि म्हणून तिथं रात्र जरी आहे तरी रात्र आहे हे समजत नाही. घरामध्ये 24 तास प्रकाशच प्रकाश पसरलेला असतो, कारण सोने हिरे जे आहेत प्युअर आहेत आणि घरही सोन्याची आहे. 5 तत्व आपल्याला सुख देण्याचं कार्य करत असतात. आणि अशा स्वर्गमय दुनियेमध्ये ह्या जे देवी देवता आहेत त्या सर्व गुणांनी संपन्न असतात. का म्हटलं, कारण जसं आपण पाहतो एखादी बॅटरी घ्यावी, नवीन बॅटरी असते, फुल चार्ज असते, त्या पद्धतीनं परंधामून जेव्हा आपली आत्मा स्वर्गमय सत्युग दुनियेमध्ये येते तेव्हा बॅटरी फुल चार्ज असते. आणि म्हणून स्वर्गमय दुनियेमध्ये बॉडी कॉन्शियस नसतं, शरीराचं कॉन्शियस नाही की मी स्त्री आहे पुरुष आहे, हे भान नसतं. त्या ठिकाणी आत्मिक दृष्टिकोन असतो की मी का आत्मा आहे, तो एक आत्मा आहे. आणि या आत्मिक दृष्टीनंच एकमेकांच्याकडे पाहत असतात. आणि त्यामुळं काय होतं की त्या ठिकाणी काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार हे विकार कोणतेच नसतात, कारण फुल आत्मरूपी बॅटरी चार्ज आहे. आणि त्याच्यामुळं आपला एकमेकांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे सोल कॉन्शियस असतो. आणि काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार हे विकारच नाहीत. आणि त्यामुळं त्या स्वर्गमय दुनियेमध्ये दुःख नावाची चीजच नसते. सर्व सुखामध्ये जगत असतात, सर्व प्रकारची मुबलकता असते, कोणत्याही गोष्टीची कमी नाही. त्यामुळे तिथं चोरी, पाप करून होत नाहीये. आज आपण पाहतो या कलियुगी दुनियेमध्ये चोरी होत आहे, पाप मनुष्य करत आहे. मनुष्याकडे त्या गोष्टीची कमी आहे आणि ती कमी पूर्ण करण्यासाठी तो चोरी करत आहे. पण ज्या गोष्टीची कमी जर पूर्ण जर झाली तर मनुष्याला ती गोष्ट चोरी करण्याची इच्छाच राहणार नाही. आणि म्हणून स्वर्गमय दुनियेमध्ये चोरी, पाप कर्माचे प्रकार अजिबात राहत नाहीत, कारण सर्व गरीबातला गरीब जरी व्यक्ती असेल पण स्वर्गमय दुनियेमध्ये तो करोड व्यक्तीपेक्षा श्रीमंत असतो. अर्थात प्रत्येक गोष्टीने तिथं भरपूर असतात. जमिनीत सुद्धा सत्वप्रधान शुद्ध सात्विक असते की खूप शक्तिशाली भोजन, धान्य ते आपल्या सर्वांना देते. धान्य ही त्या ठिकाणी इतक्या मुबलक प्रमाणात असतं आणि कोणी विकतही नाहीये. ज्याच्याकडे जे धान्य आहे, जसं पारिवारिक रीतीनं आज आपण घरातल्या व्यक्तींना अनेक गोष्टींनी आपण भरपूर करत असतो, स्वर्गमय दुनियेमध्ये व्यवहार सुद्धा चालताना आपण पाहतो की त्या पद्धतीनं होत असतो की बिझनेस माइंडेड हा दृष्टिकोन स्वर्गमय दुनियेत नसतो. परंतु त्या ठिकाणी व्यवहार चालतो तर ज्या गोष्टीची आपल्याकडे मुबलकता आहे ती इतरांना दिली जाते आणि त्यांच्याकडे जे मुबलकता आहे ते आपल्याला देतात आणि पारिवारिक रीतीने कारभार चालतो. पण तरी सुद्धा एक व्यवहार आहे म्हणून असावा म्हणून सोन्याची नाणी असतात, पण त्याचा वापर सुद्धा जास्त चालत नाही.
कारण व्यवहार हा पारिवारीच्या रीतीने चालत असतो आणि सर्वांच्याकडे प्रत्येकाच्याकडे काही ना काही विशेषता असते. त्या विशेषताने भरपूर असतात, तर ती विशेषता दुसऱ्यांना देत असतात आणि त्याच्या दुसऱ्याकडे जी विशेषता भरपूर आहेत, ज्या गोष्टी भरपूर आहेत ते दुसऱ्यांना देत असतात. आणि म्हणून त्या ठिकाणी एकमेकांच्या बद्दल अत्यंत स्नेह भाव असतो, प्रेम असतं, कारण सोल कॉन्शियस. आज आपण पाहतो की आज आपण स्वतः सोल कॉन्शियसने आणि देह भानात असल्यामुळे एकमेकांच्याकडे तोच दृष्टिकोन. आज या कलियुगामध्ये देण्याची भावना राहिलेली नाही, घेण्याची भावना राहिलेली आहे. आणि घेण्याची भावना आहे, देण्याची भावनाच राहिलेली नाहीये. आणि त्याचा परिणाम प्रकृती 5 तत्वावरती सुद्धा झालेला आहे. आणि म्हणून प्रकृती 5 तत्व सुद्धा आज आपल्याला द्यायच्या पाठीमाग कमी करत आहे. पण तरी सुद्धा निसर्ग प्रकृती आपल्यापेक्षा सतत सतत देण्याचं कार्य करते. ज्याच्यासाठी मला एक कहाणी आठवली की एक राजा होता आणि जंगलामध्ये शिकारीला गेलेला असताना त्याला तहान लागली आणि मग जंगलात तो पाणी बघायला लागला. जवळचं पाणी तर संपलेलं होतं. मग त्याच्या बरोबर जो सैनिक असतात तर ते म्हणतात, महाराज आपण थांबा, या ठिकाणी आम्ही शोधून पाणी घेऊन येतो. अनेक जण जातात शोधायला. तेवढ्यात ते शोधायला जातात, परत इकडं राजाला त्या जंगलामध्ये एक झोपडी दिसते की त्या झोपडीमध्ये एक महात्मा तपस्या करत बसलेले असतात आणि त्यांच्याकडे काही फळं असतात. तर महाराजांना त्या ठिकाणी पोचल्यानंतर ते महाराज त्या संत महात्म्यांना ध्यानातनं उठवतात आणि म्हणतात की मला खूप तहान लागलेली आहे, माझा जीव कासावीस झालेला आहे, पाण्याविना जसं असं वाटतं की प्राण चाललेला आहे. तर ते संत महात्मा म्हणतात, महाराज बसा, आपण माझ्या कुटियामध्ये आला आहात, आपलं खूप मनापासून मी आदर तिथ्य करू इच्छितो, आपण बसावं 2 मिनिट. आणि तसं सांगून ते आतमध्ये जातात आणि झोपडीच्या पाठीमागच्या बाहेरच्या साईडला फळं लागलेली असतात. ते झाडाचं एक फळ काढतो आणि ते फळ पिळून त्याच्यात जो रस आहे तो ग्लास भरून घेऊन महाराजांना आणून देतो. आणि तो रस पाणीच महाराजांना माहिती नव्हतं, पण ते प्यायला लागतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की पाणी नाहीये, फळांचा रस आहे. ते पाणी ते रस पितात आणि त्यांची तृप्त तहानही थांबते आणि त्यांच्या मनाला खूप प्रसन्न वाटायला लागतं, खूप बरं वाटायला लागतं. आणि चालता बोलता त्यांनी विचारलं की हा एकाच फळाचा रस आहे का? ते संत म्हणाले, हा हे एकाच फळाचा रस आहे. तर महाराजांनी विचारलं, अशी आपल्याकडे झाडं आहेत? हा म्हणाले. त्यांनी झोपडीच्या बाहेरची झाडं दाखवली आणि ती पाहिल्यानंतर महाराजांच्या मनामध्ये विचार आला, अरे चे इथं तर खूप अशी झाडं आहेत आणि फळांनी भरलेली आहेत. आणि त्यांनी विचार केला की एक फळ जर रस, एका फळाचा जर एवढा मुबलक प्रमाणामध्ये रस आहे आणि त्याचा एवढा जर तहान मोठी भागत आहे, तर आपल्या राज्याला याची खूप मदत होईल. आणि म्हणजे त्याची भावना घेण्याची सुरू झाली. प्रथम भावना होती की जीव कासावीस झालेला आहे, आपला प्राण वाचावा. आणि मग राजाच्या मनात हे विचार आले आणि जाता जाता महाराजांनी त्यांना विचारलं संतांना. आणि मग राजा महाराज मनात विचार करत बाहेर निघाले की याच्यावरती काहीतरी कर लावला पाहिजे, असा विचार करत बाहेर गेले. आणि थोडस दूर अंतर गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की ते संत त्या झोपडीतून बाहेर गेलेले आहेत. तेव्हा ते हळूच लपून परत येतात आणि झाडाचं फळ तोडतात आणि त्याचा रस काढू लागतात. पण त्यांनी पाहिलं की एक एक फळ तोडतात, फळ पिळतात, परंतु तो ग्लास काही भरत नाही. अशी कित्येक फळं त्यांनी तोडली पण ग्लास काही भरला नाहीये. त्याच्या मनात संशय आला आणि थांबले. आणि पुन्हा जेव्हा संत आले त्यांनी विचारलं की आपण तर सांगितलं की या फळाचं एकाच फळाचा रस म्हणून आहे आणि मी तर 10 फळं तोडली आणि रस काढला पण ग्लास काही भरलेला नाही. तेव्हा त्या साधू महात्म्यांनी ओळखलं की महाराज हे परत या ठिकाणी का आले, मला तर सांगून गेलेले होते
की चाललेलं आहे. आणि थोडीशी भावना त्या संतांनी ओळखली की महाराजांना काही घेण्याची भावना झालेली आहे. आणि प्रथम आलेले होते तेव्हा त्यांचा जीव कासावीस झालेला होता. महाराजांनी प्रश्न केला की असं का, मी तर 10 फळं तोडली तरी ग्लास भरला नाही. तेव्हा त्या संत महात्म्याने सांगितलं की महाराज, की प्रथम जेव्हा आपण या ठिकाणी आलेला होता तेव्हा आपली भावना फक्त ही होती की आपल्याला थोडंसं पाणी मिळावं, आणि ते पाणी मिळालं तर माझी तहान भागेल, माझा जीव वाचेल. आणि ह्या श्रेष्ठ भावनेनं, शुद्ध भावना ती माझ्यापर्यंत पोहोचली. त्याच भावनेनं मी त्या झाडापाशी गेलो आणि त्या भावनेनंच ते फळ तोडलं, आणि त्याच्यामुळे ह्या प्रकृतीने मला मदत केली आणि एक फळ जरी तोडलं तरी ग्लास भरला. पण मी गेल्यानंतर पुन्हा आपण या ठिकाणी आला तेव्हा आपली निश्चित भावना थोडीशी बदललेली आहे, श्रेष्ठ राहिलेली नाहीये. आणि माझ्या लक्षात येत आहे की त्या श्रेष्ठ भावना संपल्यामुळं आज आपले जे विचार आहेत त्या झाडांनी पोचले आणि त्या ग्रहण केले ते विचार, आणि त्याच्यामुळं त्या निसर्गाने सुद्धा ते फळ रस देण्याचं काम कमी केलं. म्हणजे दिसायला फळ दिसत होती रस रशीत, पण रस निघत नव्हता. म्हणजेच सांगण्याचा भाव आपल्या विचारांचा परिणाम प्रकृतीवरती सुद्धा होत असतो. आणि म्हणून सांगायचं, ही कहाणी सांगण्याचा भाव हा होता की स्वर्गमय सतयुगी दुनियेमध्ये मुबलकता का असते, कारण सर्वांच्या मनामध्ये देण्याची भावना ही भरपूर असते. वाईट भावना किंवा घेण्याची भावना कोणाच्या मध्ये नसते, सतत सर्वांची देण्याची भावना असते. आणि म्हणूनच पूर्वी अतिथी देवो भव ही संस्कृती मांडलं जात होतं. पण आज आपण पाहतो की देण्याची भावना तर लांबच राहिली, परंतु आज आपण पाहतो की अनेकांच्या घराच्या बाहेर बोर्ड लावलेले असतात की कुत्र्यापासून सावध राहा. म्हणजे यायचं तर लांबच, पण तुम्ही येऊच नका, सावधच राहणे तर कुत्र चालेल. म्हणजे देण्याची भावना किती दूर झालेली आहे, आणि घेण्याची भावना मात्र सर्वांच्या मनामध्ये, प्रत्येकाला वाटतं की यांनी मला द्या. प्रत्येक जण दुसऱ्याकडनं फक्त अपेक्षा करत असे की यांनी मला प्रेम द्यावं. म्हणजे फक्त प्रेमच नाही, अनेक वस्तू, वैभव, सगळ्याच गोष्टी दुसऱ्याने द्याव्या, आणि मी मात्र द्यायला तयार. आणि यामुळेच दुःख आणि अशांती वाढत चाललेली आहे. पण सतयुगी स्वर्गमय दुनिया जी आहे त्या दुनियेमध्ये सर्वांच्या मनामध्ये देण्याची भावना आहे, कारण सर्व गुणांनी संपन्न आहे. सर्वांच्याकडून सर्व प्रकारची भरपूरता आहे, कोणत्याही प्रकारची कमतरता नाहीये. आणि म्हणूनच सर्वजण देण्याची भावना त्या ठिकाणी सर्वांच्या मनामध्ये असल्यामुळं निसर्ग ही जी प्रकृती आहे आपल्या सर्वांना सर्वच गोष्टींनी देण्यास भरपूर असतात. तिथलं जे पाणी आहे ते सुद्धा अत्यंत शुद्ध शक्तिशाली जल असतं. अनेक औषधी वरून ते पाणी वाहत झरड्यातनं वरनं येत असतं, आणि त्या पाण्यामध्ये अतिशय शक्तिशाली ते जे औषधी गुण आहेत ते उतरलेलं असतं. आणि म्हणून तिथलं नुसतं पाणी सुद्धा पिलं तरी शक्तिशाली स्थितीचा अनुभव होतो. म्हणजे पाणी सुद्धा शुद्ध शक्तिशाली असतं. आणि म्हणून आज या कलियुगापर्यंत त्याचं गायन आजपर्यंत आपण करत आलो की गंगामध्ये जाऊन स्नान जर केलं तर अनेक पाप नष्ट होतात. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आजच्या गंगेमध्ये जर आपण स्नान करायला गेलो तर पाप नष्ट व्हायचं लांब, परंतु आपण आजारी पडू. कारण ती गंगा एवढी मलिन झालेली आहे, अनेक नको त्या गोष्टी त्या पाण्यामध्ये स्वाहा केल्या जातात, आणि शिवाय सर्वजण त्या ठिकाणी स्नान करतात. त्या पाण्याला स्वच्छ करण्याचं कार्य मात्र नाही. सर्व प्रदूषण युक्त ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या पाण्यामध्ये त्या सामील होत चाललेल्या गेलेल्या आहेत. आणि म्हणून ती पाण्याची जी गंगा आहे आपल्याला पावन तर बनवतच नाही, परंतु रोगी बनवत. पण स्वर्गमय दुनिया जी आहे त्या स्वर्गमय दुनियेतलं पाणी सुद्धा आपल्याला निरोगी बनवण्याचं कार्य करतं. आणि त्याचंच गायन आजपर्यंत आपण ऐकत आलो की पतितापासून पावन बनतो. आणि म्हणून आजपर्यंत
गंगेमध्ये स्नान करायचं म्हटलं की जिकडं पाणी दिसेल अनेक नद्या नाले, आपण नद्यांच्या मध्ये स्नान करायला लागलो, शुद्ध पावन बनतो. पण स्थूल शरीर स्वच्छ होईल, पण आत्मा पावन बनू शकत. आणि म्हणून जर अशा स्वर्गमय दुनियेमध्ये आपल्याला जायचं असेल तर ईश्वरजी या विद्यालयाच्या द्वारे आपल्याला ज्ञान देत आहे. या ज्ञान गंगेमध्ये रोज आपण स्नान करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तो ईश्वर पिता आपल्याला जे शिक्षण शिकवत आहे, अशा सर्वगुण संपन्न देवता कसं बनायचं, कोणत्याही कला अथवा गुणाची कमतरता नाही. आणि तसं बनण्यासाठी शिक्षण या विद्यालयाच्या द्वारे ईश्वर देत आहे. आणि म्हणूनच आज आपल्याला अभ्यास करण्याची गरज आहे. अशा सर्व गुण संपन्न देवता बनण्यासाठी दैवी गुण आपल्या जीवनात धारण करण्याची आवश्यकता आहे. जसं नम्रता आहे, धैर्यता आहे, मधुरता आहे, हर्षित मुखता आहे, अंतर्मुखता आहे, पवित्रता आहे, सहनशीलता आहे. अर्थात कोणत्याही गुणाची कमतरता नाही, कोणत्याही कलेची कमतरता नाही. सर्व कलांनी त्या ठिकाणी सर्वजण निपुण असतात. प्रत्येक कामासाठी राजाच्या महालामध्ये वेगवेगळे जण निमित्त असतात. आज या कलियुगामध्ये सुद्धा आपण पाहतो की राजाच्या महालामध्ये दासदासी एवढ्या मुबलक प्रमाणात आहेत, तर स्वर्गमय दुनियेमध्ये किती सुंदर आणि किती जण त्या ठिकाणी आपल्याला कार्य करण्यासाठी असणार आहे. शृंगारासाठी दासदासी वेगवेगळे असतील, वस्त्र घालणारे वेगळे असतील, आपल्याला आभूषणाने सजवणारे वेगळे असतील, स्नान घालणारे अर्थात भोजन परोसणारे, प्रत्येक गोष्टीने सर्व काही त्या ठिकाणी असणार आहे. अशी स्वर्गमय दुनिया ज्याचं गायनच म्हणतो दुधा तुपाच्या नद्या वाहत होत्या. कारण प्रकृतीचं तत्व आपल्याला सुखदायी मदत करत आहे, तर प्राणी सुद्धा तिथं तशाच पद्धतीनं सुख देणारे असतात. आणि म्हणून आजपर्यंत गायन केलं जातं की वाघ आणि गाय सुद्धा एका घाटावरती पाणी पितात. अर्थात एवढा हिंस्र पशु सुद्धा त्या ठिकाणी स्वर्गमय दुनियेमध्ये तो मांसाहार नाही करत. अर्थात प्राण्यांशी एकमेकांशी प्राणी सुद्धा सुख देण्याचं कार्य करत आहेत. म्हणजे हिंस्रात हिंस्र प्राणी जो तो सुद्धा हिंसा करत नाही. आणि म्हणून वाघ आणि गाय एका घाटावरती पाणी पिलेलं दाखवतात. भाव आहे की प्राणी त्या प्रेमानं राहतात, मग मनुष्य तिथं किती प्रेमानं राहत असते. आणि तीच कला गुण ईश्वर पिता आता या विद्यालयाच्या द्वारे शिकवत आहेत की आपण कोणी कसेही असो, पण आपल्याला सर्वांशी व्यवहार अत्यंत प्रेमानच करायचा आहे. कारण आपण या सृष्टीवरती फक्त अभिनय करण्यासाठी आलेलो आहोत आणि आपण सर्व आत्मिक नात्यानं भावंड आहोत. आपल्याला सर्वांना फक्त द्यायचंय, घ्यायचं नाहीये. ती भावना जागृत करण्यासाठी ईश्वराने स्मृती दिली की आपण सर्वांचे एकच पिता आहेत आणि आपण त्या एकाच ईश्वर पित्याची मुले आहोत. आणि जिथं प्रेम आहे, जिथं नातं आहे, तिथं फक्त देण्याची भावना असते, घेण्याची इच्छा नसते. जिथं प्रेम असतं तिथं सतत मुबलक प्रमाणामध्ये आपण द्यायचंच काम करत असतो, घेण्याची अपेक्षा ठेवत नाही. आणि म्हणून स्वर्गमय जी दुनिया आहे त्या ठिकाणी प्रत्येक जण इतरांना देण्याचंच कार्य करत आहे. आणि त्याच्यावर कोणाकडं कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही, भरपूरता असते. सर्वजण सगळ्याच गोष्टीने धन धान्यानंही भरपूर असतात. सोन्याची दुनिया म्हटलेला आहे. प्राणी सर्व सुख देण्याचंच कार्य करतात. गाय सुद्धा आज या कलियुगामध्ये पाहतो कशी पाहायला मिळते, पण स्वर्गमय दुनियेमध्ये तिलाही अन्न शक्तिशाली मिळत असल्यामुळे तीही धष्टपुष्ट असते. आणि त्यामुळे ती सुद्धा दूध जी देते ते मुबलक प्रमाणात देते. आणि त्याच्यामुळं इतक्या प्रमाणात तिथं दूध असतं की ज्याचं गायन आजपर्यंत आपण ऐकत आलं की दूध आणि तुपाच्या नद्या वाहत होतात. म्हणजेच सर्व दूध असो तूप असो इतकं भरपूर असतं की कोणालाच कमी नाहीये, भरपूरता आहे. आणि म्हणून सर्व गुणांनी संपन्न म्हटलेलं आहे.
16 कलांनी संपूर्ण म्हटलेलं आहे, संपूर्ण न्याय म्हटलेलं आहे. ज्याच्यासाठी सांगितलं की तिथं देवतांच्या मध्ये कुठल्याही प्रकारचा विकार नसतो, न काम, न क्रोध, न लोभ, मोह. ह्या सगळ्या भावना निर्माण का आहे? आपण स्वतःला शरीर समजल्या, आणि जसं आपण स्वतःला आत्मा समजतो, ह्या भावना नष्ट होतात. आणि त्याच्यामुळं या कलियुगामध्ये सुद्धा आपण आंतरिक सुखाचा, शांतीचा अनुभव करतो. म्हणूनच आपण गायन ऐकलेलं आहे ना, की गोपिकांनी मुरली ऐकून अतींद्रिय सुखाची अनुभूती केली. म्हणजे भले हे कलियुग आहे, पण या कलियुगात सुद्धा जर आपण आत्माभिमानी बनू, सो कॉन्शियस बनू, जितका आपण याचा अभ्यास करू आणि एकमेकांच्याकडे पाहू, तर ती आत्मिक राहिल्यामुळं आपली आत्मा भरपूरतेचा अनुभव करते आणि त्याच्यामुळं काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार राहत नाही. म्हणून सर्व कला गुणांनी भरपूर संपूर्ण निर्विकारी म्हटलेला आहे आणि मर्यादा पुरुषोत्तम म्हटलेला आहे. अर्थात स्वर्गमय दुनियेमध्ये ह्या ज्या देवता होऊन गेलेले आहेत, त्यांच्या हातून कोणतंही पाप कर्म होत नाही. जे आजपर्यंत कथा कहाण्यामध्ये ऐकत आलो की देवी देवतांनी पाप केलं, पाप कर्माची कहाण्या त्याच्यामध्ये आपण ऐकलेल्या आहेत. पण वास्तविक पाहता देवतांच्या वरती एक प्रकारे कलंक आहे असं म्हणता येईल. कारण देवता असं जर पाप कर्म करत असत्या तर पूजन केलं आपण करूच का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज कृष्णाच्या वरती कलंक लावले की 16,000 सहस्त्र नाऱ्या, अर्थात 16,000 सहस्त्र नाऱ्या होत्या, कपडे पळवून नेली, लोणी चोरून नेलं. स्वर्गमय दुनियेचा प्रथम राजकुमार जो श्रीकृष्ण आहे, सर्व गुणांनी संपन्न, 16 कलांनी संपूर्ण राजकुमाराला कोणत्या गोष्टीची कमी असू शकते का की जो चोरी करेल? भाव हा आहे की स्थूल लोणी चोरून नेलेला नाहीये, परंतु हे ज्ञान जे आहे ईश्वराने दिलेले, त्याचा अभ्यास या श्रीकृष्ण पूर्व जन्मामध्ये साधारण मनुष्य असताना असं काही केला की स्वर्गमय दुनियेची फलप्राप्ती झाली, श्रीकृष्ण श्रेष्ठ पद प्राप्त झालं. आणि हे सगळा अभ्यास त्यांनी गुप्त रीतीने केला, दुसऱ्यांना दाखवण्यासाठी केला नाहीये किंवा दाखवून पण केला नाही. गुप्त रीतीने हा अभ्यास करत राहिले आणि त्याचं फळ त्यांना इतकं पूजनीय श्रेष्ठ पद प्राप्त झालं. आणि म्हणून गुप्त रीतीने हा अभ्यास केला, स्वर्गमय दुनियेची राजाई मिळाली आणि लोकांनी समजायला लागले की चोरून लोणी खाल्ला. स्वर्गमय दुनियेचा राजकुमार चोरी करेलच का? आणि चोरी करत असेल तर आपण त्याचं पूजन करूच का? अशा फक्त एक कृष्ण बाबतीतच नव्हे, अनेक देवतांच्या बाबतीत सुद्धा आपण कथा कहाण्यामध्ये अतिशय वाईट गोष्टी ऐकतो. जर अशा देवतांनी पाप कर्म, चुकीची कर्म केली असती तर आपण त्यांचं पूजन करूच का? विचार करा. साधी गोष्ट कृष्णाच्या बाबतीत म्हटलं तर की कपडे पळवून नेले. आज एखादा मुलगा जर असा करेल, पळवून नेण्याचं, कपडे पळवून नेण्याचं काम करत असेल, स्त्रिया स्नान करत आहेत त्यांची वस्त्र पळवून नेत असेल आणि हे जर कोणाला समजलं तर त्याची पूजा कोण करतील का? निश्चितच नाहीये. ज्यांना ज्यांना ही गोष्ट समजेल जरूर त्या मुलाला बडवून काढतील, मारतील. अर्थात स्वर्गमय दुनियेचा राजकुमार मर्यादा पुरुषोत्तम म्हटलेला आहे, तो असं कर्म करणारच नाही. तर वास्तविक त्याचा भावार्थ की आज या कलियुगातल्या सर्व ईश्वर पिता सांगत आहे की देह भान विसरा, स्वतःला आत्मा समजा. आणि याचा अभ्यास ज्यांनी केला त्याने आपलं देह भान विसरले. आणि त्याचं यादगार ही कहाणीमध्ये म्हटलं गेलेलं आहे की वस्त्र चोरून गेली, परंतु कृष्ण काही वस्त्र चोरून नेत नाहीये. तर सांगण्याचा भावार्थ हा वेगळा आहे. आणि म्हणून म्हटलं तर ना, ईश्वर सांगतो एक, आपल्यापर्यंत पोचतं दुसरंच. असे अनेक देवतांच्या विषयी कलंक लावले गेलेले. पण वास्तविकता देवता जर चुकीचं कर्म करत असतील तर आपण पूजन करणारच नाही. शंकरासाठी म्हटलं आता की त्याने तिसरा डोळा उघडला तरी कलियुगाचा विनाश होतो. आज असा कोणता व्यक्ती असेल आणि त्याचा तिसरा डोळा उघडत असेल आणि विनाशाचं जर कार्य करत असेल तर आपण पूजन करू का? निश्चित नाही.
पण आज आपण पाहतो की सर्वजण शंकराचेही पूजन करतात, म्हणजे निश्चित असा काही तिसरा कुठला डोळा असणारा शंकर व्यक्ती त्यांनी डोळे उघडले आणि कलियुगाचा विनाश केला आणि मनुष्याचा मृत्यू झाला, हा भावार्थ नाही. परंतु वास्तविक भावार्थ आहे की आता आपल्या सर्वांना हा ज्ञानाचा दिव्य तिसरा नेत्र उघडायचा आहे, तेव्हा या वाईट गोष्टी नष्ट होतील, आपण सोल कॉन्शियस बनून स्वर्गमय दुनियेमध्ये जाऊ शकतो. आणि अशी स्वर्गमय दुनिया स्थापन करण्यासाठी ती कार्य ईश्वर आज 84 वर्ष झालं पूर्ण करत आहे आणि ते कार्य आता संपत आलेलं आहे. आणि या कार्यामध्ये आपल्याला ईश्वराचे मदतकार करंगळी रूपी सहयोग देऊ, म्हणजेच फक्त स्वतःला बदलायचंय, आपल्याला 16 कलांनी संपूर्ण बनायचंय, सर्व गुणांनी संपूर्ण बनवायचे. आणि ते गुण कला कशा पण आपल्या जीवनात आचरणात आणायचा, अभ्यास कसा करायचा, हे या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये शिकवलं जातं. आपण सर्वांनी जरूर या, कारण स्वर्गमय दुनियेचं गायन खूप मोठे ईश्वराने केलेलं आहे, त्याचे रहस्य स्पष्ट केलेले आहेत. ती अधिक रहस्य जाणून घेण्यासाठी मात्र आपल्याला या विद्यालयामध्ये यावं लागेल, संपर्क साधावा लागेल. एक एक रहस्य आपल्याला स्पष्ट ऐकायला मिळतील, फक्त त्यासाठी आपल्याला वेळ देणं मात्र आवश्यक आहे. त्याच्यासाठीच परमात्मा या धर्तीवरती आलेले आपल्याला ज्ञान आणि राजयोगाचं शिक्षण शिकवत आहे. आणि त्याचा अभ्यास आपण केल्यानंतर आपल्यामध्ये असणाऱ्या ह्या ज्या वाईट प्रवृत्तीत काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार यांनाच असुर राक्षसांच्या रूपामध्ये दाखवलेले आहे, हे आपल्यातले विकार निघून जाणार आहे. आणि त्याच्यासाठी मूलभूत जो अभ्यास आहे राजयोग, ज्याला आपण मेडिटेशन म्हणतो, याचा अभ्यास रोज नित्य प्रति आपण जीवनात करणं आवश्यक आहे. आणि सर्वात प्रथम आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे, आपलं आंतरिक जीवनामध्ये सुख शांती प्राप्त करणं, आपलं आंतरिक सौंदर्य वाढवणं, पर्सनॅलिटी वाढवणं. पर्सनॅलिटी वाढवण्यासाठी आज अनेक गोष्टींनी आपल्याला शरीराला सजवण्याचं कार्य करते. तर शरीराची पर्सनॅलिटीनी मनुष्य सुंदर भले दिसत असेल, पण आंतरिक पर्सनॅलिटी वाढवण्याची गरज आहे, की जेणेकरून आपलं इनर ब्युटी जर आपली वाढली, आंतरिक सौंदर्य जर वाढलं, तर आपलं जीवन या जन्मामध्ये सुद्धा आदर्श देवता तुल्य घडू शकेल आणि भविष्य ही प्राप्ती स्वर्गमय दुनियेची आपल्याला निश्चित होऊ शकणार आहे. त्याच्यासाठीच तो अभ्यास शिकवत आहे, फक्त आपल्याला मनापासून करायचंय. तर हार्दिक निमंत्रण आहे, आपण जरूर या विद्यालयामध्ये यावं, अभ्यास करावा आणि आपलं जीवन हा जन्म आणि भविष्य अनेक जन्म सुखमय प्राप्ती करून घ्यावी, अशी सर्वांना निमंत्रण देते, अभिनंदन करते. आणि या ठिकाणी माझे शब्द थांबवते मी. ओम शांती. खूप खूप धन्यवाद आदरणीय ब्रह्माकुमारी कांचनबेनजी. आज खूप सुंदर पद्धतीने आम्हाला स्वर्गमयी दुनियेचं रहस्य सांगितलं. आम्ही जरूर हा पुरुषार्थ करू आणि सतयुगी दुनियेमध्ये जाण्याचा जरूर अभ्यास करू. आजच्या या सत्रासाठी पुन्हा एकदा आपलं धन्यवाद. आणि उद्या आपण ह्याच टायमिंगला 10:30 ते 11:30 भेटणार आहोत. तर असंच जॉईन व्हा ह्याच ID ला. ओम शांती.